मी श्रीकांत वाटवे बोलतोय. दरवर्षी आम्ही कुठल्यातरी एका फॉरेन कंट्रीमध्ये टूरवर जातो. तर यावर्षी जी आमची ट्रिप होती, ती ट्रिप आम्ही जर्मनीला सेट केलेली होती. म्हणजे आम्ही मे महिन्याचे शेवटचे जे दिवस आहेत, 15-20 दिवस, त्याला आम्ही म्हणजे 10 तारखेला निघालो आणि अंदाजे आम्ही 21 तारखेला परत आलो. तर अशा पद्धतीनं आमची जी टूर होती, ती पूर्ण जर्मनीची टूर होती. आम्ही कोल्हापूरमधून निघालो. आम्हीच प्लॅन केलेलं होतं. कोल्हापूरहून डायरेक्टली फ्लाईटनं मुंबईला गेलो स्टार एअरच्या. तिथून लुफ्थान्साची सकाळची फ्लाईट होती, ती घेतली आणि आम्ही फ्रँकफर्टला पोचलो. आता फ्रँकफर्टला पोचल्यानंतर मग आमच्याकडे जाण्यापूर्वीच आम्ही 49 युरोचा ट्रॅव्हल पास ऑलरेडी घेऊन ठेवलेला होता. त्यामुळे आम्हाला तिथं गेल्यानंतर कुठलंही तिकीट वगैरे काही काढायचं नव्हतं. मग आता कसं झालं की तिकीट तर काढायचं नाही आहे, त्यामुळं आम्ही त्या पद्धतीनं निघालो होतो. आणि पोचल्यानंतर तिथलं जे बुक केलेलं हॉटेल होतं त्या हॉटेलवर गेलो. हॉटेलवर गेल्यानंतर ते म्हणले की थोडंसं तुम्हाला लवकर आलाय तुम्ही, एक 3 सव्वा 3 वाजता तुम्हाला रूम मिळेल. मग नेमकं काय झालं की फ्रँकफर्टमध्येच आमच्या म्हणजे मिसेसच्या म्हणजे श्रद्धाच्या मैत्रिणीची मुलगी फ्रँकफर्टमध्ये राहते आणि त्यांना काय काय देण्यासाठी आम्ही पण घेतलं होतं आणि त्यांनी पण दिलं होतं. मग आणि तिला फोन केला की म्हणलं असं असं आहे आणि आम्ही आलेलो आहोत, तर आता हॉटेलवर बॅग काही त्या ठेवून घेत नाहीत, आम्ही तिथे लॉकरला बॅग ठेवतो आणि तुझ्याकडे येतो आणि मग तुला त्या वस्तू देऊन आम्ही परत 2-3 वाजेपर्यंत येऊ. तर नेमकं काय झालं होतं, त्या दिवशी त्यांना सुट्टी होती, तो एक चांगला दिवस असा झाला. मग सुट्टी असल्यामुळे मग तिनं सांगितलं की तुम्ही तिथून अमुक अमुक ट्रॅम पकडा, असं करा तसं करा, ते सगळं सांगितलं. मग 16 नंबरच्या ट्रॅम तिनं पकडायला सांगितली आणि सगळ्यात शेवटच्या स्टॉपला उतरा असं आम्हाला सांगितलं. मग उतरल्यानंतर नेमकं कसं झालं की आम्ही उतरलो आणि ती बरोबर स्टॉपला आली. भले आम्ही आधी कधी बघितले नव्हते एकमेकाला, परंतु आम्हाला लगेच 2 मिनिटात ओळख पटली, काही प्रॉब्लेम नाही. मग तिथून तिच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर तिनं जेवण फर्स्ट क्लास बनवलं होतं, जेवण बिवण केलं, तिच्या वस्तू सगळ्या काय काय त्यात दिल्या, म्हणजे बॅग मोकळी केली थोडक्यात. आणि मग तिचा नवरा जो आहे तो काय म्हणला की तुम्ही आज दिवसभर मोकळे आहात का? तर मोकळे आहे म्हणल्यानंतर मग तो म्हणला की आपण असं करूया का, आपण एका ट्रिपला जाऊया का? तर मुलगा रियान, ती स्वतः आणि तिचे मिस्टर असे आम्ही तिघंजणं होतो. त्यांनाही तिकीट काढायचं नव्हतं, आम्हालाही तिकीट काढायचं नव्हतं. त्यांची आता नावं मी नेमकी तुम्हाला स्क्रिप्टमध्ये खाली टाकेन, म्हणजे मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर ते सगळं केलं आम्ही आणि मग आम्ही बाय ट्रेन निघालो आणि आम्ही तो तो म्हणला की आपण रुद्रश्यामला जाऊयात. मग आम्ही रुद्रश्यामला गेलो. ह्या रुद्रश्याम हे जे गाव आहे हे राईन नदीच्या किनाऱ्यावर आहे. अतिशय सुंदर गाव आहे. आपल्या महाराष्ट्रातले किंवा भारतातले बरेच टुरिस्ट त्या गावी जातात. तर आम्हाला 2 ट्रेन बदलून तिथं पोचलो आम्ही. पोचल्यानंतर चालत चालत आम्ही सिटी सेंटरला गेलो. तर सिटी सेंटरला गेल्यानंतर तिथं एक चर्च आहे, त्याच्यानंतर तिथं लोकल वाईन मिळते, वाईन यार्ड्स भरपूर आहेत तिथे, वाईन मिळते. मग जरा वाईनची टेस्ट केली, थोडंसं बघितलं तिथलं. तोपर्यंत रियांच्या बाबांनी काय केलं होतं, तर त्यांनी क्रूज बुक केली होती. आम्हाला हे माहीत नव्हतं, पण त्यांनी सांगितलं अरे आपल्याला आता क्रूजला जायचं आहे म्हणून. मग आम्ही तिथून चालत 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 क्रूजला गेलो. ते क्रूजचं टर्मिनल तिथून अगदी वॉकिंग होतं, फार लांब नव्हतं. आता क्रूज जी होती त्या क्रूजमध्ये आम्ही बसल्यानंतर ती क्रूज शिस्तीत सुरू झाली. त्यांनी एक राऊंड नदीतच मारलं. नदी खूप मोठी आहे, त्याच्या म्हणजे नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट चालतो, वस्तूंचा ट्रान्सपोर्ट आहे, कंटेनर्स आहेत, पॅसेंजर्स आहेत, खूप मोठ्या प्रमाणात चालतं. आता एक तुम्हाला फोटो दिसेल, त्याच्यामध्ये आम्ही 4-5 जणं सगळेजणच आहोत त्याच्यामध्ये आणि आम्ही ते टूर तशी घेतलेली होती. मग आम्हाला त्या टूरमध्ये आम्हाला डेकला बसायला मिळालं. डेकला बसल्यानंतर आम्हाला डेकवरून तिकडची वाईन फील्ड्स दिसत होती, त्याच्यानंतर काही कॅसल्स दिसत होती, त्याच्यानंतर दोन्ही साईडच्या ज्या रोड्स आहेत त्या रोड्सवरचा ट्रान्सपोर्ट, त्याच्यानंतर तिथं ज्या ट्रेन्स आहेत त्या ट्रेनचा ट्रान्सपोर्ट, असं सगळं बघत 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 आम्ही पुढच्या स्टॉपला गेलो. मग पुढच्या स्टॉपला उतरल्यानंतर तिथून आम्ही ॲक्च्युली ते गाव बघून परत येणार होतो. पण तिथं नेमकं उतरल्या उतरल्या आम्हाला केबल कार दिसली. आता केबल कार दिसली तर त्यांना विचारलं ती केबल कार कुठं जाती, तर ती म्हणली ह्या डोंगराच्या टॉपला तो जो तिथे एक मॉन्युमेंट आहे त्या मॉन्युमेंट बघायला ती टूर जाती. मग ती मॉन्युमेंट बघायला जाती म्हटल्यानंतर मग आम्ही म्हटलं ठीक आहे लेटेस्ट ट्राय म्हणून आम्ही मग गेलो तिथं. तिकीटं काढली. ती काय फार सेफ नव्हती, पण आम्हाला ठीक होती. म्हाताऱ्या माणसांना जरा त्रास झाला असता, कारण तशी ओपन टाईप होती, तुम्ही ती फोटोत बघालच ती ओपन टाईप होती. मग ती ओपन टाईपमधली जी केबल कार होती ती आम्हाला वर घेऊन गेली. आता वर गेल्यानंतर मग तिथून आम्ही चालत चालत चालत
जवळजवळ 1.5 किलोमीटर चालल्यानंतर नेत्राबाल्ड मॉन्युमेंट लागला आम्हाला. मग ते जे मॉन्युमेंट आहे ते बघितलं, तोपर्यंत 6-6:30 झालेले होते. मॉन्युमेंट खूप सुंदर आहे, नदीचा व्ह्यूही चांगला दिसत होता, सगळं सुंदर होतं. आणि मग आम्ही जेव्हा तिथं बसलो थोडा वेळ आणि म्हणलं आता खाली जाऊयात आपण ह्यानं केबल कारनं, तेव्हा आम्ही केबल कारच्या तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की केबल कार बंद झालेली आहे. मग केबल कार बंद झाली आहे म्हटल्यानंतर मग आम्हाला 2-2.5 किलोमीटर चालत 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 आम्ही सगळं करत खाली आलो. खाली आल्यानंतर 2-2.5 किलोमीटर चालत यायला लागलं. तोपर्यंत रात्रीचे 8:30-9 वाजायला आले होते. मग आम्ही त्यातल्याच एका हॉटेलमध्ये जेवण केलं. ते जे जेवण होतं त्याची मजा अशी होती की तो जो मालक आहे तो कोणतरी इंडियन आहे. आम्हाला त्यांनी सुंदर सर्व्हिस दिली. मग आम्ही जेवण बिवण केलं आणि जेवण केल्यानंतर तिथून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर परत आम्ही आमची रेग्युलर गाडी पकडली आणि ती ट्रेन पकडून आम्ही परत ह्याला आलो, मेन ठिकाणी फ्रँकफर्टला आलो. फ्रँकफर्टला आल्यानंतर मग आम्ही आमच्या हॉटेलवर निघून गेलो आणि ते त्यांच्या घरी गेले. असा आमचा पहिला खूप सुंदर दिवस झाला. आता मी हे मराठीमध्ये व्हिडिओ सुरू करतोय. कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे सपोर्ट होईल. त्या सपोर्टमुळे आम्ही आणखीनही तुम्हाला मराठीमधले सुंदर व्हिडिओज देऊ शकू. थँक्यू व्हेरी मच.